नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात या बुलेटिनमध्ये पाहूयात. सुरुवात करणार आहोत. अमेरिकेमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा 61,25,916 वर गेला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 1,83,000हून जास्त जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. यूके सरकारने कोरोनाच्या रॅपिड टेस्टिंगसाठी 500 मिलियन पाउंड्सची घोषणा केली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधितांवर लवकरात लवकर उपचार करण्यात यश यावं याकरता सरकारने ही घोषणा केली आहे. जास्तीत जास्त चाचण्यांची संख्या वाढली तर कोरोनावर मात करण्यात यश येईल असा अंदाज आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मिसूरीमध्ये आता तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना पसरत असल्याचं दिसतंय. ऑगस्ट महिन्यामध्ये 7,000च्या वर लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील बहुसंख्य लोक हे 18 ते 24 या वयोगटातले आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये कोरोनाचा शिरगाव वेगानं पसरत असल्याची चिंतेची बाब आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येते. घरात सलून उघडणाऱ्या कॅलिफोर्नियातील सभागृहाच्या नेत्या नॅन्सी पेलोसी यांच्यावर अध्यक्ष ट्रम्प यांनी टीका केली आहे. त्यांनी एक भयंकर चूक केली आहे. कोरोनाचा कहर वाढत असताना अशा प्रकारे कायदा धाब्यावर बसवणं चूक असल्याचं मत ट्रम्प यांनी व्यक्त केलं. पण पेलोसी यांनी मात्र आपल्या कृतीचं समर्थन केलंय. निर्बंधांमुळे सलून चालक देशोधडीला लागले असून त्यांना मदत करण्याच्या हेतूनच हे पाऊल उचलल्याचं त्यांनी सांगितलं. पोलीस कोठडीत मरण पावलेल्या 22 वर्षाच्या मुलाच्या मृत्यूची चौकशी करण्याच्या मागणीकरता अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्समध्ये आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी ब्युनोस आयर्स प्रांताचे सुरक्षा मंत्री सर्जिओ बर्नी यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. या मुलाला पोलिसांनी नाहक एका प्रकरणामध्ये गुंतवून त्याची हत्या केली असल्याचा आरोप आंदोलकांचा आहे. वॉच मी या अल्बममुळे प्रकाशझोतात आलेल्या अमेरिकेतील रॅपर सिलेंटोवर एकाला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. सिलेंटो आणि त्याच्या 2 साथीदारांनी लॉस एंजेलिसच्या घरात शिरून एका व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्याला आज कोर्टात हजर राहावं लागणार आहे. आरोप सिद्ध झाल्यास सिलेंटोला 6 वर्षांची शिक्षा होऊ शकते. मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटी इथं विमानतळाच्या बांधकामादरम्यान काही मानवी सांगाडे सापडले आहेत. जवळपास 200 सांगाडे सापडले असून पुरातत्व खात्याकडून त्याचा अभ्यास सुरू आहे. हे सांगाडे अश्मयुगीन असावेत असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवलाय. यानंतर नवीन सांता लुसिया या विमानतळाचं काम काही काळासाठी थांबवण्यात आलंय. इथं आणखीन काही अवशेष सापडण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे. चीनच्या पॉलिटिकल ब्युरोच्या सदस्या यांग जीची यांची स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेज यांनी भेट घेतली. 2018 मध्ये अध्यक्ष जिनपिंग यांनी स्पेन दौऱ्यात अनेक व्यापारी करारांवर सह्या केल्या होत्या. या कराराचं पुनरावलोकन करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. कोरोनाच्या काळातही कशा प्रकारे दोन्ही देशातील व्यापार सुरळीत सुरू ठेवता येईल याबाबत ही चर्चा करण्यात आली. घानाची राजधानी अक्रामध्ये नायजेरियन व्यापाऱ्यांची दुकानं बंद करण्यात आली आहेत. यामुळे नायजेरियन व्यापाऱ्यांनी आपल्यासोबत इथं भेदभावाची वागणूक केल्याचा आरोप आहे. तर 2019 पासून नायजेरियन व्यावसायिक असलेल्या इथल्या व्यापारावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप घानाच्या प्रशासनाचा आहे. आता किरकोळ व्यापारात फक्त स्थानिकांनाच परवानगी देण्यात यावी यासाठी घानाच्या व्यापारी संघटनेकडून प्रयत्न सुरू आहेत. ब्लॅक पॅन्थर फेम अभिनेता चॅडविक बोसमन याचं कॅन्सरनं निधन झालं होतं. त्याला अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिना या भागातील अँडरसन या त्याच्या मूळ गावी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. इथं आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत शहराच्या महापौरांनी एक चांगला अभिनेता काळाच्या पडद्याआड गेल्याची प्रतिक्रिया दिली. यावेळी स्थानिक कलाकारांनी काढलेली बोसमन यांची चित्र इथं मांडण्यात आली होती. अमेरिकेमध्ये रिपब्लिकन सेनेटर यांनी लोफ्रल यांच्या एका कार्यक्रमात ब्लॅक लाईव्ह मॅटरच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. अटलांटा इथल्या फोर्सेथिया काउंटीमध्ये आयोजित या कार्यक्रमात अचानक काही कार्यकर्ते शिरले आणि त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. लोफ्रल यांनी नुकतंच ब्लॅक लाईव्ह मॅटर आंदोलनावर टीका केली होती.
अमेरिकेत कोरोना चाचणी व्यापक करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून सुरू आहे. अशात आता 1 नोव्हेंबरपासून कोरोनाची लस देण्याचं लक्ष आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलंय. फेडरल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननं देशभरातील आरोग्य विभागांना ऑक्टोबरपर्यंत लसीकरणाची योजना तयार करण्यास सांगितलंय. पण ही लस वितरित करण्यासाठी लागणारा योग्य आरोग्य कर्मचारी आणि त्यांच्या प्रशिक्षणासाठी निधीची कमतरता असल्याचं आरोग्य खात्याकडून सांगण्यात आलं. अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथल्या हायवेवर एक कार दुर्घटनाग्रस्त झाली. वेस्ट ब्रोवर्ड या भागात एका वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि ती गाडी दरीत जाऊन कोसळली. या अपघातात 6 जणांना वाचवण्यात यश आलं असून एका 1 वर्षाच्या मुलाचा शोध सुरू आहे. हा मुलगा नजीकच्या तलावात पडल्याची भीती व्यक्त होतीये. पोर्तुगालमधील 6 तरुणांनी युरोपातील 33 देशांविरोधात मानवी हक्क आयोगाच्या कोर्टात खटला दाखल केलाय. ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी करण्याच्या कथित प्रयत्नांकरता त्या देशांना जबाबदार धरावं अशी मागणी या युवकांची आहे. हवामान बदलाला हे सगळे देश जबाबदार असून त्यांच्यामुळे सातत्यानं जंगलांना आगी लागण्याच्या घटना घडतायत. त्यामध्ये मोठं नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. बल्गेरियाची राजधानी सोफियामध्ये पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीकरता आंदोलन करण्यात आलं. राज्यघटनेतील नव्या प्रस्तावावरून नागरिकांमध्ये असंतोष खदखदतोय. यानंतर 2 महिन्यांपासून पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीकरता देशभरात आंदोलन सुरू आहे. बुधवारी रात्री झालेल्या एका निदर्शनादरम्यान संसदेसमोर पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाली होती. यानंतर संसदेने किरिलोवचे डेसिस्लावा अहलाडोवा यांना नवीन न्यायमंत्री म्हणून निवडलेला आहे. ब्राझीलची राजधानी रिओ दे जिनेरो इथल्या दाटीवाटीच्या वस्तीमध्ये आता प्रशासनाकडून आरोग्य तपासणी करण्यात येते. आरोग्य कर्मचारी घराघरात जाऊन कित्येक व्यक्तींचं स्क्रीनिंग करतायत. इथं कोरोनाची रॅपिड टेस्टिंगही केली जाते. शहरातील या दाटीवाटीच्या वस्तीत लाखोंच्या संख्येनं लोक राहत असून इथं कोरोना रुग्णांचं प्रमाणही सर्वाधिक असल्याचं दिसून आलंय. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये एका कृष्णवर्णीयाच्या मृत्यूला पोलिसांना जबाबदार धरलं जात आहे. या प्रकरणी वातावरण तापल्यानंतर आता महापौरांनी यावर कठोर कारवाई केली आहे. या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप ठेवत 7 पोलिसांना निलंबित करण्यात आलंय. पोलिसांनी या व्यक्तीला अमानुषपणाची वागणूक दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. चीननं एका वाहिनीवरील निवेदकाला पकडून कोठडीत टाकल्याची तीव्र प्रतिक्रिया जगभरात उमटतीये. फेंग ली असं या निवेदकाचं नाव असून त्यावर अमेरिकेतल्या CNBC आणि CGTN साठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चेंग यांच्या अटकेमुळे आपल्याला धक्का बसल्याचं त्यांनी सांगितलंय. द बॅटमन या चित्रपटाचं चित्रीकरण काही काळासाठी पुढे ढकलण्यात आलंय. अमेरिकेत सुरू असलेल्या शूटिंग दरम्यान सेटवर एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर अधिक धोका नको म्हणून काही काळासाठी हे शूटिंग बंद करण्यात आलंय. कोरोना निर्बंधांमुळे 6 महिन्यांनंतर काही दिवसांपूर्वीच पुन्हा शूटिंग सुरू झालं होतं. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांनी व्हाईट हाऊसमध्ये एका चर्चेचं आयोजन केलं होतं. अंमली पदार्थ आणि त्याचे कुटुंबावर होणारे वाईट परिणाम याबाबत ही चर्चा होती. नॅशनल ड्रग कंट्रोल पॉलिसी प्रायोजित या कार्यक्रमामध्ये अंमली पदार्थाच्या वापरामुळे मानसिक आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असल्याचं सांगण्यात आलं. यावेळी सहभागी झालेल्या काही व्यक्तींनी आपले अनुभव मेलानिया यांच्या समोर मांडले. अमेरिकेतील केनोशा इथं अद्यापही तणाव आहे. कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात इथं लोक अद्यापही रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. पोलीस सुधारणा कायदा विधेयक आणण्याची मागणी केली जाते. तसंच कृष्णवर्णीयांना दिली जाणारी भेदभावाची वागणूक बंद करण्याची मागणीही करण्यात येते. इटलीतील व्हेनिस फिल्म्स फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी फ्रेंच चित्रपट द लव्हर्सचा प्रीमियर संपन्न झाला. स्टॅसी मार्टिन, बेनोइट मॅग्मिमिल आणि पिरेने हे कलाकार असून निकोल गार्सिया यांनी याचं दिग्दर्शन केलेलं आहे. यापूर्वी गार्सिया यांच्या मा दे पियरेस या चित्रपटाला कान या फिल्म फेस्टिवलमध्ये नामांकन मिळालं होतं.
ब्रिटनमधील वेल्स आणि स्कॉटलंड राज्यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वारंटाईन राहणं सक्तीचं केलेलं आहे। या नव्या नियमाचा पोर्तुगालनं निषेध नोंदवलाय किंवा नाराजी नोंदवली आहे। या निर्णयामुळे यूकेचे इतर देशांसोबत असलेले संबंध बिघडतील अशी भीती पोर्तुगालनं व्यक्त केली आहे। हा निर्णय अन्याय करणारा असून त्याचा फेरविचार करावा अशी मागणी पोर्तुगालने केली आहे। अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरात एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांनी योग्य वागणूक न दिल्यामुळे मृत्यू झालाय। आपल्या वडिलांना पोलिसांनी योग्य प्रकारे हाताळलं असतं तर ते आज जिवंत असते अशी प्रतिक्रिया मृत व्यक्तीच्या मुलीनं दिली आहे। आपल्या वडिलांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नव्हतं, त्यातूनच ते रस्त्यावर नग्नावस्थेत पळाले, पण पोलिसांनी त्यांना अमानुषपणाची वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला। मॉन्टेनग्रो इथं सत्तारूढ डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ सोशलिस्टच्या शेकडो समर्थकांनी राजधानी सेंटिज इथं निदर्शनं केली। निदर्शकांनी मॉन्टेग्रीनचे झेंडे फडकावत राष्ट्रगीत गात आपला आनंद व्यक्त केला। रशियन समर्थकांनी ही निवडणूक जिंकली आहे। सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वुचिक यांच्यावर या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे। स्पेनमधील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत घट झाल्याचा दावा आरोग्य खात्यानं केलाय। गुरुवारी आणखी 3600 जणांना कोरोनाची लागण झाली असून 40 जणांचा मृत्यू झालाय। मृत्यूदर कमी होत असल्याबद्दल प्रशासनानं समाधान व्यक्त केलंय। ग्वाटेमाला जवळच्या बेलीज बेटाला चक्रीवादळाचा तडाखा बसला। 120 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कमी लोकसंख्या असलेल्या या बेटाची वाताहत झाली आहे। अनेक झाडं आणि घरांची पडझड झाली असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। वादळामुळे होंडुरास आणि आजूबाजूच्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। थायलंडमध्ये जेलमधील एका कैद्याला कोरोनाची लागण झाली आहे। 37 वर्षाचा कैदी हा ड्रग्सच्या आरोपाखाली बँकॉकमधून अटकेत घेण्यात आला होता। दरम्यान गेल्या 100 दिवसातली ही स्थलांतरित लोकांमुळे सापडलेला हा पहिला रुग्ण असल्याची सरकारनं माहिती दिली आहे। त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। त्याच्यासोबतच्या इतर लोकांच्या चाचण्या घेण्याचं काम प्रशासनाकडून केलं जात आहे। जर्मनीमध्ये 5 लहान मुलांचा एका अपार्टमेंटमध्ये मृतदेह आढळून आलेला आहे। पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार त्यांच्या आईनंच या 5 मुलांची हत्या केल्याचं तपासात उघड झालंय। महिलेनं त्यांची हत्या का केली हे अद्याप कळू शकलेलं नाही। दरम्यान खून केल्यानंतर महिला स्वतः एका ट्रेनखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला वेळीच उपचार मिळाले, वाचवलं गेलं, उपचार मिळाले आणि म्हणून ती वाचली। पोलिसांकडून तिची चौकशी सुरू आहे। दक्षिण आफ्रिकेमध्ये शेकडोंच्या संख्येनं आरोग्य सेवकांनी आंदोलन केलं। कोरोनाच्या काळात पीपीई किटचा तुटवडा आणि खालच्या दर्जाचं पीपीई किट मिळत असल्याची तक्रार करण्यात आली होती, पण तसं करूनही काहीच उपयोग न झाल्यानं शेकडो आरोग्य सेवकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय। पीपीई किट्समध्ये भ्रष्टाचार होत असल्याचंही यावेळी समोर आले, तशी तक्रार केली गेली आहे। दरम्यान यामुळे विविध मागण्यांकरता आरोग्य सेवक दक्षिण आफ्रिकेमध्ये रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं। इटलीतील सिव्हिल रिसेप्शन सेंटर लॅम्पडुसा इथं हजारोंच्या संख्येनं स्थलांतरित लोकांनी शिरकाव केला। या भागात फक्त 192 लोकांनाच प्रवेश असताना चक्क हजारोंच्या संख्येने स्थलांतरितांचा शिरकाव झाल्यानं शोध पथक या ठिकाणी दाखल झालं। त्यांच्याकडून आता इतक्या मोठ्या संख्येनं स्थलांतरितांना का प्रवेश दिला गेला याबाबत विचारपूस सुरू आहे। दरम्यान स्थलांतर केलेल्यांमध्ये डॉक्टर्स, प्रोफेसर्स, स्थानिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे। स्लोवेकियामध्ये एका उद्योगपतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। 2018 साली एक पत्रकार आणि त्याच्या होणाऱ्या पतीचा खून केल्याप्रकरणी या उद्योजकाला अटक केली गेली आहे। उद्योजक पेन्झोइक यांच्याकडे बचावाच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यासाठी हवे ते पुरावेही नसल्याचं जजेसच्या पॅनलकडून सांगण्यात आलं। दरम्यान संबंधित उद्योजकाला प्राथमिक रूपात खुनाच्या आरोपाखाली 25 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अमेरिकेने त्यांचे स्पेस एक्स फाल्कॉन 9 काल लॉन्च केलं। स्टारलिंक या अत्याधुनिक सॅटेलाइटचा वापर करण्यासाठी याकरता आला होता। स्टारलिंक हे ग्लोबल नेटवर्क प्रकारचं सॅटेलाइट असून ग्राउंड इन्फ्रास्ट्रक्चरची कुठलीच मर्यादा यात राहत नाही, त्यामुळे सगळ्यात वेगवान इंटरनेटची सेवा देण्याकरता सक्षम असं हे सॅटेलाइट आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली।
लिबियन सरकारला 2 बोटी इटालियन क्षेत्रातून त्यांच्या क्षेत्रात आल्याची माहिती मिळाली। कोस्टगार्डने या दोन्ही बोटींना ताब्यात घेतलं। त्यांचा तपास करून त्यांना पुन्हा त्यांच्या क्षेत्रात पाठवण्यात आलं। दरम्यान यासोबतच्या इतर 2 बोटींना आणि त्यातील लोकांना पलायन करण्यात यश आलेलं आहे। सैन्याकडून त्यांना ताब्यात घेण्यासाठी मोठा प्रयत्न करण्यात आला, मात्र बोटीसह इतर 2 लोकांनीही पलायन केलंय। याबाबत सैन्याकडून अधिक चौकशी सुरू आहे। पोर्तुगीजचं सैन्य आणि सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचं सैन्य यात चकमक झाल्याची घटना घडली आहे। पोर्तुगीजच्या आर्मीने याबाबतचा एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यात पॅराट्रुपर्स हे रिबल सैन्याशी लढताना दिसत आहेत। सैन्याच्या 3R या ग्रुपच्या जवानांकडून या भागात सतत एकापाठोपाठ एक हल्ले करण्यात आले। नेपाळमध्ये सरकार आणि स्थानिकांमध्ये धार्मिक कार्यक्रमावरून वाद झाल्याचं समोर आलं। कोरोनामुळे लॉकडाऊन काळात धार्मिक कार्यक्रमाकरता जास्त जणांनी एकत्र येण्यास बंदी आहे, मात्र एका धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी मोठा रथ ललितपूर शहरात उभा करण्यात आला होता। गेल्या काही महिन्यांपासून हा रथ इथेच असल्यानं लोकांनी या ठिकाणी जमण्यास सुरुवात केली आणि आंदोलन पुकारले। दरम्यान यानंतर पोलीस आणि धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांमध्ये वाद झाला। झालेल्या वादात नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलक जखमी झाले। तुर्कस्तानमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात होणाऱ्या समारंभांवर बंदी घालण्यात आली आहे। 12 पेक्षा जास्त लोक लग्न किंवा पार्ट्यांसाठी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे। तुर्कस्तानच्या 81 विभागांमध्ये हे नियम जारी करण्यात आलेले आहेत। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे। ऑस्ट्रेलियामध्ये एक गर्भवती महिलेला कोरोनाच्या काळातील लॉकडाऊनच्या विरोधात आंदोलन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे। मी कोणता कायदा मोडला किंवा कोणता नियम मोडला याची मला माहितीच नाही, तरीही मला अटक केली असं या महिलेचं म्हणणं आहे। ती महिला आपल्या 3 आणि 4 वर्षाच्या मुलांसह राहते। शिवाय तिचा एक व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिलाय, ज्या व्हिडिओमुळे लोकांना लॉकडाऊनच्या विरोधात आवाज उठवण्याची प्रेरणा मिळाली आहे असा आरोपही या महिलेवर ठेवण्यात आलाय। ब्रिटनमध्ये कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात आलंय, मात्र केवळ चाचण्या करून विषाणूंचा सामना करू शकत नसल्याचं विरोधकांनी म्हटलंय। इथं काही मिनिटात चाचण्यांचे अहवाल मिळतात, त्यामुळे धोका निर्माण होत असल्याचं आरोग्य सचिवांनी म्हटलंय। लक्षण नसलेल्या नागरिकांची देखील चाचणी करण्यात येते। पाकिस्तानची राजधानी कराचीमध्ये लोकांमध्ये असलेला असंतोष रस्त्यावर पाहायला मिळतोय। देशाच्या अनेक भागांमध्ये झालेला जबरदस्त पाऊस आणि त्यानंतर आलेला पूर यामुळे लोकांचं खूप नुकसान झालंय, पण या काळात सरकारने जनतेला कोणत्याही प्रकारची मदत न केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। लोकांना मदत करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी असल्याचा आरोप नागरिक करत होते। नॉर्थ कॅरोलिनामध्ये पुरानं थैमान घातलंय। नॉर्थ कॅरोलिनामध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या एका मुलाचा मृतदेह सापडलाय। हा मुलगा बेपत्ता झाल्यानं त्याचा शोध सुरू होता। दुपारच्या सुमारास अलेक्सा कॅस्ट्रो यांचा मृतदेह सापडला। न्यूस नदीजवळ खाडीत हा मृतदेह आढळून आला। इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं पोलिसांनी एक मोठी कारवाई केली। या कारवाईमध्ये पोलिसांनी समलैंगिकांची रेव पार्टी उधळून लावली। पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर अनेकांना अटक करण्यात आली आहे। जपानमध्ये एका 42 प्रवासी असलेल्या जहाज बेपत्ता झाला आहे। दक्षिण जपानच्या बेटावर खराब हवामानामुळे हे जहाज बुडाल्याची माहिती मिळते। यामध्ये वाचलेल्या एका प्रवाशानं ही माहिती दिली आहे। जपानी तटरक्षक दलाच्या प्रादेशिक मुख्यालयातील प्रवक्ते युईचिरो हिगाशी यांनी ही माहिती दिली आहे। या होत्या सगळ्या महत्त्वाच्या जगभरातल्या बातम्या। बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। काही क्षणात पुन्हा भेटणार आहोत ताज्या बातम्यांसह। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।